हॅलो, कशा आहात सगळे? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बघा, सगळ्यांची सकाळची घाईच असते. आता माझ्या मुलीला स्कूलला जायचं आहे, त्याच्यामुळं टिफिनला तिला काय हवं, तर तिनं सांगितले की आज फिकी खिचडी कर. म्हणजे त्याच्यामध्ये मिरची अजिबात नाही जात, ना मसाले नाही जात, काही न घालता फक्त मुगाची डाळ आणि तांदूळ एवढ्याचीच खिचडी करणार आहेत आपण. त्याच्यामध्ये फक्त अद्रक लसूणची पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर आणि जिरे मोहरी एवढंच. म्हणजे आपण जसं की मसाले वापरतो टमॅटो वगैरे, हे असं काहीच नाही वापरायचं. आपल्याला फक्त एक सिंपल साधी फिकी खिचडी आणि त्याच्याबरोबर लोणचं, बस एवढंच आहे आज. त्यामुळं आता स्वयंपाक बाकीचा तर नंतर करणार आहे, पण तिची टिफिनला हे पाहिजे होतं की तिला मला आज खिचडीच दे, काही नको म्हणून. कारण स्कूलचा टायमिंग खूप लवकर झाला आहे आता. 8 वाजता जाते आणि 1:20ला शाळा सुटून जाते तिची. त्याच्यामुळं तेवढा आता टाईम थोडासाच, एकच ब्रेक होतो आहे तिचा. तर ती म्हटली काही नको देऊ जास्त. हे बघा, माझं पिल्लूमध्येच येतं, त्याला पाणी प्यायचं होतं. मी तांदूळ धुवून घेतलेत आणि तांदळामध्ये पाणी टाकून ठेवले, कारण तांदूळ भिजतात. तर जरा नॉर्मल आहे, सिंपलशी. तर मी आता आलं आणि लसूण घेतलेलं आहे, ते आपण थोडंसं कुटून घेऊ आणि त्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकत असते, कारण त्याच्यामध्ये थोडंसं कुटते. काही काडी वगैरे असेल तर आपण काढून घेऊ आणि पेस्ट करून घेऊ त्याची. चला मग, खूप सिंपल आहे, तुम्ही घरी करून बघा. 6 महिन्याच्या बाळालासुद्धा आपण म्हणजे जेव्हा ते अन्न खायला लागतं ना, तेव्हा ही गोष्ट देऊ शकतात. छान खिचडी, फिक्की खिचडी मुगाची डाळीची, चांगली पौष्टिक आहे. त्याच्यामध्ये मी थोडं तेल आणि थोडं तूप घालते, कारण तिनं निख्खं तूप असं म्हणजे नाही का, फक्त तुपात खिचडी खात नाही, तिला आवडत नाही. त्याच्यामुळं मी थोडं तेल आणि तूप मिक्स करून करते. तर आता बघा, मी जिरे मोहरी त्याच्यामध्ये टाकून घेते आहे. छान तळून घेऊया. जिरे मोहरी कडकडली की आपण कढीपत्ता घालून घेऊ त्याच्यामध्ये. कढीपत्ता घातला की लगे आपण अद्रक लसूण आणि आपलं काय म्हणतात कोथिंबीर टाकून आपण जी पेस्ट केली आहे ती पण घालून घेऊ त्याच्यामध्ये. सिंपल आहे, खूप सिंपल रेसिपी आहे. तुम्ही म्हणजे म्हणाले ना, छोट्यातलं छोटं बाळ जे असतं, जे पहिल्यांदा अन्न खायला लागतं, त्यालासुद्धा दिलीत ना तर ते चवीनं खाईल. तुम्ही त्याच्यासाठी जास्त तूप घालू शकता. तर मी आता तेल तूप घातले, तुम्ही ना फक्त तुपात पण करू शकता. आता आपण त्याच्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे, हळद आणि मीठ घालून घेणार, बस. याच्या व्यतिरिक्त काही मसाले त्याच्यात जाणार नाही आहे. आता मी तांदूळ टाकून घेतले, त्याच्यामुळं जेवढी तांदळाची क्वांटिटी आहे तेवढं तुम्ही पाणी घालून घ्या. तुमच्या हिशोबानुसार 1 वाटी असेल तर 2 वाटी पाणी घाला, 1 ग्लास तांदूळ असतील तर 2 ग्लास पाणी घाला. तर आता मी हिशोबाने, मला रोजची सवय झाली आहे, तर मला काही मोजमाप करायची गरज नाही. त्याच्यामुळं मी म्हणजे माझ्या ह्यानी पाणी टाकते. माझं मेजरमेंट झालेलं आहे आता त्याचं, की मला किती कशात किती तांदूळ झाले की पाणी. तर बघा, मी सगळ्या शेवटी पाणी घालून हलवून घेतलं आणि त्याच्यात कोथिंबीर टाकून आता आपण कुकर लावून टाकू, कारण कुकर होते. काही नाही, सकाळचं सिंपल आज टिफिन आहे तिचा, काही जास्त देणार नाही आहे, त्याच्यामुळं लवकर होतं. हे बघा, शिट्ट्या होत आहेत आपल्या कुकरची छानशी. आणि हे राईस ना कुणी पण छोट्यातल्या छोट्या बाळाला पण दिलं तर चालते बरं का, कारण तुम्ही तुपाचं प्रमाण वाढवा, डाळीचं प्रमाण वाढवा, थोडं अजून डाळी काही मिक्स करा. चला, ते शिटी होते बघा, पसारा माझा कसा आहे. चला, हिचं आवरून देऊ आपण. तुम्हाला तर माहिती आहे, रोज मला तिचं आवरावं लागतं सकाळी स्कूलला. तिचं आवरून दिलं मी. चला, आपली तेवढ्यात ना तिच्या आवरण्यामध्ये आपली खिचडी पण तयार झालेली आहे, फिकी खिचडी बघा छानशी. आता तिचा टिफिन भरूया. आणि कसं आहे, मी हा टिफिन जास्त रेग्युलर, तुम्ही म्हणतील की हा टिफिन दिसतो, कारण काय होतं, हे तिला जेवायला खूप सोपं पडतं, बरं पडतं, कारण त्याच्यात एक प्लेट आहे ऑलरेडी. त्याच्यात एक स्पून ठेवला ना की तिला मिक्स करून खायला येतं, लागल तेवढं घेऊन खायला होतं. त्याच्यामुळे ते टिफिन मला चांगला वाटतो, म्हणून मी ते रेग्युलर बेसवर यूज करते. बघा, झालेलं आहे, टिफिन रेडी झाला आहे. मी बेड पण वगैरे आवरून घेतला. चला, तर मग मी आता तुम्हाला फ्रेश होऊन भेटते पुन्हा एकदा, कारण बघा, मी आज ही साडी वेअर करणार आहे, तर मी साडी काढून ठेवली. चला, जसं की करतात ना, की असं नाही का, आजकाल नवऱ्यांना ब्राईडला वगैरे आम्ही करतो तसं, की हात ठेवला की येतं. आपण काही ब्राईड नाही आहे, पण एक जस्ट. चला, तर झालेली आहे माझी आंघोळ वगैरे. मी आता आवरती किचनमध्ये आले, कारण बाकीचे कामं राहिले, स्वयंपाक वगैरे करायचे. मी रात्री जी भांडी घासून घेतली ती भांडी लावून घेते. आणि ह्या पहा कैऱ्या. आज मी तुमच्यासोबत ना, मी म्हणते ना की माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काही ना काही एक शेअर करते छान, जे की तुम्ही करायला हवं, किंवा तुम्हाला येतच म्हणा, पण एक काहीतरी त्याच्यातलं माझ्यातून शिकायला भेटावं, म्हणून मी ना एक रेसिपी, एक कोणतीही गोष्ट शेअर करते. तर मी आता कैऱ्या आणल्यात ना, मी आज तुम्हाला ना इन्स्टंट लोणचं कसं करायचं लगे, कारण ह्या कैऱ्या काही लोणच्याच्या झालेल्या नाही आहे रेडी, पण आपण याचं इन्स्टंट लोणचं खाऊ शकतो. तसं मी आज लोणच्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण माझा व्लॉग फक्त व्लॉग नसतो, तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला रेसिपी पण ॲड असते. तर चला, मग मी आता काय करते, कणिक तिंबून घेते आणि तुमच्यासोबत कैरीची रेसिपी शेअर करते. चला, तर मग आता सकाळची कामं तर आपल्याला पटकन करून घेणं आहे. मी कणिक तिंबून घेते. कणिक तिंबल्यानंतर मला देवपूजा वगैरे करायची आहे, तर ते पण करणार आहे मी. आणि तुम्ही कसं करता तुमच्या कामाचं नियोजन घरी, तुम्ही सांगा, कारण मुलं असले की कामाचं असतं. छोटी माझी स्कूलला गेली की मला थोडा फ्री टाईम भेटतो,
तिनं असल्यानंतर आता तिनं येते स्कूलला, थोड्या वेळाने येईल कारण लवकर स्कूल हे होऊन जाते. तर चला मग माझं कणिक तिंबून झाले आणि मी काल गेले होते मेकअपला, तर माझ्या वॅनिट्या राहिल्या होत्या गाडीमध्ये, तर मी वॅनिटी माझ्या आणून घेतल्यात घरामध्ये, कारण पार्लरमध्ये नाही जाणं झालं घेऊन वॅनिटी, तर घरीच आणल्यात. आता ठेवणार आहे मेकअपला गेल्यामुळं, सगळ्यांचंच असतं वॅनिटी. तर चला तर माझ्या बाबूला थोडंसं फ्रूट देते मी खायला, आणि तो असा ना कट करून वगैरे दिलं ना तर खात नाही. मग मला त्याला एक आयडिया करते मी, असं वाटीमध्ये कट करून आपल्या काटा स्पून असतो ना त्याने मी देते, म्हणजे तो खेळत खेळत खातो आणि त्याचा हात पण त्याला भरत नाही. त्याच्यामुळे त्याला हाताला थोडंसं लागलं की ते हात धू मला त्रास देतो, म्हणून मी अशा प्रकारे देते. तर चला मग पूजेची तयारी करू. मी बघा फुलं आणून ठेवले होते मार्केटमधून. तुमच्या इकडं फुलं भरपूर भेटत असतील, आमच्या इथं का अनेक प्रकारची फुलं नाही भेटत, असे एक भेटतात तेवढेच, पण ठीक आहे चला असतं. तर बघा माझे महाराज श्री सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि बघा माझी आजची पूजा महादेवाची, बघा मी आज गळतीच लावली आहे, कारण गळतीचा महिना चालू आहे ना, तर सोमवार आहे त्याच्यामुळे मी आज गळती लावली आहे. आणि माझी साधी सिंपलची पूजा असते. तर पहा तुमच्यासोबत मी एक शेअर करावं म्हणून व्हिडिओ केला. आणि माझ्या महाराजांची पण पूजा माझी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. बघा ही चटरबटर आलेली आहे. ही ना म्हणजे कसं आहे, आता सगळं काम करून मी शेवटीला लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. इन्स्टंट लोणचं कसं करायचं. आणि कसं असतं, मुलगी असले ना की आपल्याला मैत्रिणीची गरज लागत नाही. ती दिवसभर इतकी बडबड करते ना, ती स्कूलला जाते ना, आता म्हणतो आपण लेकरं स्कूलला गेले की बरं वाटतं, पण मला तिनं स्कूलला गेले ना तर माझं मन नाही लागत, कारण मी एकटीच राहते मग घरामध्ये. तो छोटा काय एवढं बोलत नाही अजून, तो त्याच्यातच खेळतो. तर आता बघा आपण कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यात. त्याच्यात एक मला अशी फुटलेली वाटली, ती नाही वापरायची आपल्याला, कारण ती खराब होते, लोणचं खराब करते दुसरं पण, त्याच्यामुळं आपण ती नाही वापरणार आहेत. मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि मी ह्याला टावेल ड्राय करणार आहे, म्हणजे चांगलं टावेलने ड्राय करून घेणार आहे, पुसून घेणार आहे चांगलं स्वच्छ. त्याच्यावरती अजिबातही आपल्याला पाणी नावाची गोष्ट ठेवायचीच नाही आहे. तर चला मग ह्या मी सगळ्या पुसून घेते. आणि बघा माझी मुलगी ना, ती असली की किचनमधनं बाहेर जाणारच नाही, ती माझ्याबरोबरच राहते, प्रत्येक कामात बसते माझ्यासोबत चटरपटर. सरळ काही कामं करते, काही उलटी कामं करते, आरडा बी खाते, ओरडा खाते, पण तिला माझ्याजवळच राहायचं असतं. तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण कैऱ्या स्वच्छ करून घेतल्यात. आणि तुम्ही म्हणतील की आता हे घरी कट करता येणार नाहीत, जसं की मी तुम्हाला सांगितले की ह्या कैऱ्या लोणच्याच्या तयार झालेल्या नाही आहेत. याची कोय अजूनही ती नरम आहे ना, जी आपण म्हणजे कट करू शकतो घरी, अशा प्रकारची कोय आहे आतमधली, जे गच्च झालेली नाही आहे, जे की वर्ष 2 वर्ष लोणचं टिकावं अशा प्रकारच्या नाही झालेल्या आहेत. ही साध्या आपल्या कैऱ्या आहेत ज्या नॉर्मल आता मार्केटमध्ये येत आहेत. तर ह्या कैऱ्या झाडाच्या आहेत, तोडून आणलेल्या, आमच्या काकांनी आणल्या. तर त्या कैऱ्या मी आता कट करून घेते आहे. आणि आता मी बघा म्हणाले तुम्हाला, त्याची कोय एवढी गच्च नाही आहे, सॉफ्ट आहे. एखाद्याची थोडीशी गच्च झाली ती हार्ड जाते आहे कट करायला. आणि सगळ्यात मेन आपण याच्यातल्या बिया काढणार आहोत, कारण ह्या कच्च्या बिया आहेत, गच्च झालेल्या बिया नाही आहेत, ओलसर आहेत, तर या खराब करू शकतात लोणच्याला. तर इन्स्टंट आहे, पण लगेच तर थोडी ना संपणार आहे, थोडे दिवस टिकणार ना तो लोणचं, तर त्याच्यामुळे इन्स्टंट लोणचं आहे. तर बघा मी अशा प्रकारे सगळ्या कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत. चला मग याचा आपण मसाला तयार करूया. मसाला म्हणजे काय, थोडं जास्त काही नाही, मोहरी घेतलेल्या आहेत आपण, मोहरी ना बारीक कुटून घेणार आहोत, मस्त बारीक करायचे, जास्त जाड नाही जास्त मोठा नाही, मीडियम साईजमध्ये कुटायच्या, की जेणेकरून ना त्या अखंडही राहिल्या नाही पाहिजे काय नाही. आता मी हे मिक्सरमध्ये लावून घेते, पण मला असं जाणवलं ह्या भांड्यामध्ये मिक्सरच्या की हे बरोबर नाही कुटत आहे, कारण खालचं जे कुटते तर ते खालीच गच्च होते, वरचं मिश्रण घेत नाही खाली. तर चला मग आपण भांडं चेंज करून घेऊ याचं, त्याच्यामध्ये नाही होते मला जशा हव्या आहेत तशा. आणि कसं थोडंसं म्हणते ना मी, मीडियम साईजच्या पाहिजे आपल्याला, की छान कुटल्या पाहिजे. हे बघा हा प्रकार पाहिजे, ज्याच्यात ना ती फुटली पाहिजे आणि जास्त कूट पण नाही झाला पाहिजे, जास्त ओलसर पण नाही व्हायला, सुटं पावडर टाईप पाहिजे. चला मग आपण ज्या कैऱ्या कट करून घेतल्या होत्या त्या बाउलमध्ये घेऊ. आणि मीठाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आपल्याला याच्यामध्ये, कारण लोणचं जर टिकवायचं असेल तर मीठ खूप प्रमाणात वापरा, जेणेकरून ना ते लोणचं खराब होत नाही. आणि हळद पण आपण जास्त प्रमाणात वापरणार आहे. बघा आपण आधी हळद मीठ लावून त्याला एकदा घेऊ सगळ्या फोडींना, आणि त्याच्यामध्ये मग नंतर ना आपण ज्या मोहरी कुटलेल्या आहेत त्या पण घालून घेऊ. कारण बघा मोहरीचं असं पावडर झालं पाहिजे, जास्त कुटला तर घट्ट चिकट होऊन बसणार, कारण त्याचं ऑइल बाहेर येणार तर ते चिकट होणार. आणि जास्त मोठ्या कुठल्या जाड्या तर ते मुरणार नाही, खाताना दाताखाली लागणार, त्याच्यामुळं मीडियम असं झालं पाहिजे. चला मग आपण मिक्स करून घेऊ. आणि ह्याला आता बघा किती सुंदर मसाला लागला आहे सगळा त्याचा, येत आहे ना तोंडात पाणी लोणचं बघून. हे इन्स्टंट कैरीचं लोणचं. आता आपण ह्याला काय करणार आहोत, असंच मीठ हळद आणि मोहरी लावून ठेवणार आहेत. आणि जेव्हा छान मुरेल ना त्याच्यामध्ये आपण छानसं त्याच्यामध्ये लसण आणि मेथी दाणा टाकून थोडंसं तेल गरम करून ह्याच्यावर सोडणार आहोत. ठीक आहे, तर पुन्हा ह्याला मुरू देऊ.
चला मग लोणचं तर आपण मुरायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण गहू निवडून घेऊ. माझं दळण संपलं होतं आणि गहू निवडतानाही माझी चटरबटर माझ्यासोबत राहते, जसं की माझी मुलगी. हे बघा, ती सोबतच राहते, ती दळण करणार, तिला खूप आवडतं माझ्यासोबत बसायला. करते, सांडवते, पण चला मज्जा येते. चला, दळण तर झालं आहे आपले. पीठ पण आणू. एवढा दळण आणलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशीचं लोणचं दाखवते तुम्हाला. बघा, त्याला पाणी सुटलं आहे, खूप जास्त प्रमाणात पाणी सुटलं आहे. का सुटलं माहिती आहे ना तुम्हाला, सगळ्यांनाच माहिती आहे म्हणा, पण तरी पण सांगते की आपण याच्यामध्ये मीठ घातलं होतं खूप जास्त प्रमाणात. तर आता ते मुरले. बघा किती सुंदर, प्रत्येक फोडीला मसाला समप्रमाणात लागलेला आहे आपला आणि ते पाणी पण सुटलेलं आहे. तर चला मग आपण याचं तेल करू गरम. तेल गरम करायचं कडकडीत आणि त्याला थंड होऊ द्यायचं. आणि थंड म्हणजे 70% थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरे आणि लसूण टाकणार आहेत. लसूण हा खूप जास्त लाल करायचा नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही. तुम्हाला मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते पहा तुम्ही पुढं, की त्याचा एक कलर कसा असला पाहिजे. आणि 70%च ऑइल गरम पाहिजे. 70 पण 60-70पर्यंत बस, त्याच्या व्यतिरिक्त नको. तर आपण आता काय करू, तोपर्यंत लसूण कढते तोपर्यंत आपल्या ज्या फोडी आहेत आपण एकदा पुन्हा हलवून घेऊ, कारण त्याला पाणी सुटलेलं आहे मिठाचं. तर सगळं एक करून घेऊ. बघा असं पाहिजे लसूण, जेणेकरून बघा खूप लाल पण नाही आहे आणि कच्चा पण नाही आहे, एक मीडियममधला स्पेस. तर बघा आता आपण त्याच्यात टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. आणि हे इन्स्टंट लोणचं तुम्ही घरी नक्की करून बघा, तुम्हाला खरंच आवडेल. तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की लोणचं कसं झालं आणि माझं व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंट करा. माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सगळं मिक्स करून घेतलं आहे मिक्सर. आणि अशाच एक नवीन व्लॉगसोबत भेटूया, तोपर्यंत बाय.